हो ताई. शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनैः योगिर्विद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूभुते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। विष्णवे प्रभविष्णवे। वसुदेवसुतं देवं पौत्रचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। जय ताई, श्रीकृष्ण ताई. हो, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुम्ही थोडीशी डायरेक्शन चेंज करता का? उजेड जास्त हो. येतोय, म्हणजे पाठीमागे खिडकी असल्यामुळे खिडकीकडे तोंड करून बसा, जमत असेल तर. हा. केवलं कर्तासि त्वमेव केवलं त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवतो माम वक्तारम् श्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचावशिष्यम् अवपश्चात्तात् पुरस्तात् उत्तरार्धात् दक्षिणार्धात् चोर्ध्वार्धात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्तं चिन्मयस्तं आनन्दमयस्तं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्द विद्योषि तम प्रत्यक्षं ब्रह्मासि तम ज्ञानमयो विज्ञानमयोषि सर्वं जगतं तत्त्वजायते सर्वं जगतं तत्त्वतिष्ठति सर्वं जगतं तैलमयष्यति सर्वं जगतं तैत्पत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकः त्वा योगिनो दयन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं मग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादीं पूर्वोच्चार्यं वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन तुलसितं तारेण रुद्रम् एकतत्त्वमनुष्यरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्ति उत्तररूपम् बिन्दु उत्तररूपं नादसन्धानं शैषासन्धि शैषा गणेशविद्या गणकऋषिः निचत्रित गायत्री छंदा गणपतिरदेवता ओम गं गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं हृदं च वरदं हस्ते विमूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्टे प्रकृते पुरुषार्थम् एवं ध्यायन्ति यं नित्यं योगिनां वराः। नमो वरातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमुते नमो नमः। नमो नमः. वाचू का ताई आता? होतंय, हो. सुरुवात करा. ते आपला 304 पासून वाचायचं आहे ना? 404. हो. तैसा विश्वस्वप्नेची 403 माया पासून. निंद सांडूनी धनंजय सहसा चेला अद्वयाहून नंदपणे जो तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर हारपती का चंद्रकर हा कथा जैसे का बळवत्व निघोनी जाय तै बागुला नाही त्राय पै जाळालिया इंधन न होय इंधन जेवी नानाचे ओ आलिया पाठी तै स्वप्न न दिसे दिठी तैसी अहम ममता किरीटी नेरेची नूरेची तया
मग सूर्य अंधारा लागी, निघो का भलते सुरंगी, परी तो तयाचा भागी, नाहीची जैसा तैसा आत्मत्वे वेश्चिला होय, तो जया तया दृष्टा ते पाहे, ते दृश्य द्रष्टेपणेसी होत जाये, तयाचे रूप जैसा वन्नी जात जया लागे, ते वन्नीची जालिया आगे, धारुता धारुदाह का कविभागे सांडीजे ते. तेव्हा हे पार्था, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन, तो मी अद्वयानंद रूप आहे अशा निजानंद स्वरूपाच्या दर्शनाने जागा झाला. तेव्हा चंद्रोदयानंतर मृगजळाचे दिसणारे पूर जसे आपोआप नाहीसे होतात, बदलशा संपल्यावर बाबुलबुवाचे भय वाटत नाही, लाकूड जळून गेल्यावर त्याला इंधन म्हणत नाही, जाग आल्यावर स्वप्ने दृष्टीस पडत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी व माझे हा अहंकार राहत नाही. मग सूर्य अंधार पाहण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येत नाही, तसा तो आत्मभावाने व्यापला गेला आहे. तो ज्या ज्या दृश्य पदार्थाला पाहिल, तो दृश्य पदार्थ दृष्टेपणासह त्याचे रूप होत जातो. ज्याप्रमाणे अग्नीचा स्पर्श होताच तो पदार्थ अग्निरूप होतो, मग जसा जाळणारा व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही. तैसा कर्मकारा दुजेया, तो करतेपणाचा आत्मया, अवला हो ये ते गेलया, काही बाही जेवढे, तेथे आत्मस्थितीचा जोरा हो, मग तो ही देही इथे जाणेल ठाओ, काय प्रलया हुआ काय प्रलयांबूचा पुन्हा हो ओ ओ ओ भूमानी. त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणाऱ्या त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता, तो नाहीसा झाल्यावर जे काही उरते, आत्मस्थितीचा तो राजा झाला, तो या देहाला मानील काय? प्रलय काळीच्या पाण्याची भरती स्वतःलाच सामान्य ओघ मानील काय? कैसी ते पूर्ण हंता, काही देहपणे पंडुसुता, आवरे काही सविता बिबे धरिला, पै म्हणतुनी कोलोणी घेपे, ते मागुती ताकिता घापे, परी ते अलिप्तपणे सिप्पे, देणेसी काही. अर्जुना, ज्याप्रमाणे अहम ब्रह्म अशी व्यापक स्थिती झाली आहे, ती अहंता परिच्छिन्न देहभावाने आवरली जाईल काय? सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याच्या बिंबा एवढा मर्यादित होईल काय? ताक घुसळून काढलेले लोणी अलिप्त गुणामुळे पुन्हा ताकात मिसळले जात नाही. नाना काष्टौनी विदेशा, वेगळा केलिया हुताशा, राहे काष्टाचिया मांदुसा, कोंडलेपणे, काक रात्रीची या पोटा आतू, निघाला जो हा भावस्तू, तो रात्री ऐसा मातू, ऐके काही. हे वीर पुरुषा, लाकडातून घर्षणाने अग्नी वेगळा काढला, नंतर तो पुन्हा लाकडात कोंडून ठेवला, तर तो त्या स्थितीत राहील काय? किंवा रात्रीच्या उदरातून तेजोनिधी जो सूर्य तो बाहेर पडतो, तो रात्र ही गोष्ट कानांनी ऐकेल काय? तैसे वेदकपणेसी पडिले का जयाचे ग्रासी, तया देह मी ऐसी अहंता कैसी, का आणि आकाशी जेथे जेथुनी जाईजे तेथ असे भरोनी, म्हणोनी ते ठेले कोंदोनी आपोआप, तैसे तैसे जे तेने करावे, तो तेची आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेठावे करतेपणे. ज्याच्या ठिकाणी जाणणारा आणि जाणण्यातून वस्तू ऐक्य पावले आहेत, त्याला मी देह आहे असा गर्व कोठून असणार? आकाश ज्या जागेपासून जेथे जेथे जाते, तेथे तेथे ते भरलेले असते, कारण ते आकाश स्वभावतः सर्वत्र व्यापकपणे पसरलेले असते. तैसे तैसे ते तेने करावे,
तो तेची आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेठावे करतेपणे. नुरेची गगना विण ठाओ, नोहेची समुद्रा प्रवाहो. नुठीची ध्रुवा जाओ, तैसे जाहले, ऐसे नेक अहंकृती भाओ, जयाच बोधी जाहला वाहो. तर्ही देहा जव निर्वाहो, तवा आधी आधी कर्मे. त्याप्रमाणे त्याने जे जे करावे ते त्याचे आत्मस्वरूपच असते. मग कोणत्या कर्माच्या कर्तेपणेचा अभिमान धरावा? कारण कर्म हे स्वरूपाहून वेगळे नाही. आकाशाशिवाय कोठे रिकामी जागा नाही, समुद्राला प्रवाह नाही, ध्रुव नक्षत्राला जागा सोडून उठून जाता येत नाही, तशी स्थिती त्याची झालेली असते. अशा प्रकारे त्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान निरर्थक वाटत आहे. त्याचा देह पडेपर्यंत त्याच्याकडून कर्मे होतात. अगावारा जरी वाजोनी ओसरे, तरी तो ढोल रुखी उरे. का सेंदे धृती प्राहे कापुरे, वेचले का सरलिया गीताचा सांभारंभू. नवचे राह वलेपणाचा क्षोभू, भूमीला लोळोनी गेलिया अंबू ओल थारे. अशा प्रकारे त्याला आत्मज्ञानाचा योग कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान निरर्थक वाटत आहे. त्याचा देह पडेपर्यंत त्याच्याकडून कर्मे होतात. अरे अर्जुना, वारा वाहून मंद झाला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणीच राहतो. कापूर संपला तरी त्याचा सुवास करंडीत राहतो. गायनाची बैठक संपली तरी गायन ऐकून मनाला झालेला आनंदाचा भर कमी होत नाही. पाणी जमिनीवरून वाहून गेले तरी दीर्घकाळ राहते. अगा मावळलेनी अर्के, संदेची भूमिके, ज्योती दीप्ती कौतुके, दिसे जैसी. पै लक्ष भेदलिया ही वरी, बाण धावेची तव वरी. जव भरली आधी उरी, बाळाची ते. अर्जुना, सूर्यास्त झाला तरी सूर्यबिंबाचे तेज बराच वेळ दिसते. अथवा लक्ष भेद झाला तरी आत गतीचा जोर असेपर्यंत बाण पुढेच जातो. बाण पुढेच जातो. नाना चाकी भांडे चाले, ते कुंभारे परते केले नेले. परिभ्रमेची ते मागिले, भोवंडीने दिलेपणे. तैसा देहाभिमान गेलिया, देह जेणे स्वभावे धनंजया. झाले ते अपैसया, चेष्टविते. चाकावर तयार झालेले मडके कुंभाराने काढून घेतले तरी पूर्वी दिलेल्या गतीप्रमाणे चाक फिरतच राहते. देहाभिमान गेल्यावरही अर्जुना, ज्या गुणांनी देह निर्माण झाला आहे ते गुण त्या देहाकडून आपोआप क्रिया करवितात. संकल्पे विना स्वप्न, न लाविता दांगीचे बन. न रचिता गंधर्व भुवन, कुठी जैसे. आत्मच्याचे उदम्ये विन, तैसे देहादिपच कारण. होय आपणाया आपण क्रिया जात. संकल्पाशिवाय स्वप्ने पडतात. न लावता अरण्यात वनस्पती उगवतात. रचना केल्याशिवाय आकाशात गंधर्व नगरे निर्माण होतात. त्याप्रमाणे आत्म्याच्या संकल्पाशिवाय देहादी 5 कारणाकडून आपोआप अनेक कर्मे निर्माण होतात. परंतु पै प्राचीन संस्कार वसे, 5 ही कारणे सहेतुके. काम विजातिगा अनेके, कर्माकारे. तया कर्मा माझी मग, सहरो आघवे जग. अथवा नवे चांग अनुकरो. परंतु प्रारब्ध संसारामुळे शरीरवाचादी हेतूसह देहादी 5 कारणाकडून अनेक प्रकारची कर्मे होतात. मग त्या कर्मवेगात सर्व जगाचा सर्व नाश होतो.
अथवा नवे जग निर्माण हो, परंतु तया कर्मा माझी मग संहारो आघवे, जग अथवा नवे चांग अनुकरो, परी कुमुद कैसे नि सुके, ते कमळ कैसे फाके, ही दोन्ही रवी न देखे जया परी, का विजू वर्षोनी आबाळ, ही करिया आतो भूपत अथवा करू शांडवळ पर्जन्य वृष्टी, मग त्या कर्मवेगेत सर्व जगाचा सर्वनाश हो, अथवा नवे जग निर्माण हो, परंतु कमल कसे फुटते व कसे उमलते हे परिणाम सूर्य जाणत नाही, अथवा मेघांकडून मेघांतून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीचे तुकडे तुकडे होत, अथवा मेघ पर्जन्य वर्षाव करून सगळी पृथ्वी हिरवीगार करो, का विजू वर्षोनी आभाळ टक्की करिया आतो भूतळ अथवा करू शांडवळू पर्जन्य वृष्टी, परितया दोहिते जैसे नेणेची का आकाशे, तैसा देहेची जो असे विदेह दृष्टी, तो देहादिकचेष्टी घडता मोडता हे दृष्टी, न देखे स्वप्न किरीटी चेहिला जैसा, एरवीचा माचे डोळेवरी जे देखिती देहाची वरी, ते किरी तो व्यापारी ऐसेची मानिती, अथवा मेघातून विजेचा वर्षाव आकाशाला जाण नसते, तसा तो देहाभिमानरहित पुरुष देहात असून अलिप्त स्थितीत असतो. अर्जुना, जसा झोपेतून पुरुषाला त्याची वार्ता नसते, जसा झोपेतून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, त्याप्रमाणे देहादिकांच्या कर्मांनी सृष्टी घडली अथवा मोडली तरी त्याला पुरुषाला त्याची वार्ता नसते. एरवी हा देहधारी आहे असे जे चर्मचक्षुंनी पाहतात ते खरोखर तो कर्म करणारा असेच मानतात. का तृणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला, तो साचची राखता कोल्हा मानिजे ना, पिसे नेसिले का नागवे हे लोकी घेऊनी जाणावे, ठाणोरियाचे मन मवावे आणखी गाय, अथवा गवताचे बुजगावणे करून शेताच्या बांधावर ठेवलेले असते, कोल्हा त्याला खरा रखवालदार समजत नाही का, वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे की वस्त्रहीन हे इतरांनी जाणून घ्यायचे, युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या वीरांच्या देहावरील घाव दुसऱ्यांनी मोजायचे, कामहा सतीचे भोग देखे किर सफळ जग, परी ते आगिना अंग ना लोकू देखे, तैसा स्वस्वरूपे उठिला तो दृश्येसी दृष्टा आटला, तो नेणे काय हटला इंद्रिया ग्रामू, अथवा सती निघालेल्या प्रतिव्रता स्त्रीचे भोग सर्व लोक पाहतात, परंतु त्या स्त्रीला अग्नी स्वतःचे शरीर अथवा लोक याविषयी भान नसते, त्याप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगाने ज्याचा दृश्य व द्रष्टा या दोन्ही सापेक्ष भावना नष्ट झाल्या आहेत, तो इंद्रिय समूहाने केलेले कर्म जाणत नाही. अरे, समुद्र किनाऱ्यावरील लोकांना जरी वाटले की मोठ्या लाटेने लहान लाटेला गिळून टाकले, तरी पाणीयाकडे पाही कोणे किडीजत आहे काही, तैसे पूर्णा तुझे नाही ते जे तो मारी, सुवर्णाची या चंडिका सुवर्ण शुडेची देखा, सुवर्णाची या महिखा नाशू केला, तो देवलवसिया कडा व्यवहारू गमला पुडा, वाचुनी शुडमहिष चामुंडा सोनेची आहे, तरी पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करील, त्याप्रमाणे पूर्ण पुरुषाला मारण्यासाठी दुसरा पदार्थ प्रतीत होत नाही की ज्याला तो मारील, पहा की सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशूलाने सोन्याच्या महिषासुराचा वध केला, हा सर्व प्रकार
भक्तांच्या दृष्टीने खरा भासतो, परंतु सोन्याच्या दृष्टीने देवी, त्रिशूल, महिषासूर सर्व सोनेच आहे. पैचित्रीचे पाणी हुतांशू, तो दिठीचाची भागू आभासू, पटियाजी ओलांशू दोन्ही नाही, मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वसे, ते देखो निलोक पिसे करता म्हणती, आणि तया करणे या आतू घडोती ही लोकात गातू, परी तेणे केला हे मातू बोलेची नाही. तसेच चित्रात दाखवलेले पाणी व अग्नी केवळ दृष्टीचा भास आहे, कारण ज्या वस्त्रावर हे चित्र काढले आहे त्याला अग्नीचा स्पर्श नाही आणि पाण्याचा ओलेपणा ही नाही. त्याप्रमाणे मुक्त पुरुषाचा देह पूर्वकर्म संस्काराने कर्म करीत असतो. मूर्ख लोक ते बघून त्याला कर्माचा कर्ता असे म्हणतात. मूर्ख लोक ते बघून कर्माचा कर्ता असे म्हणतात. ते म्हणून तो कर्म करीत असता त्रैलोक्याचा घात झाला तरी तो त्याने केला असे म्हणू नये. तव अंधारुची देखावा ते जे, माते फेडी हे के बालिके बोलीचे, तैसे ज्ञानिया नाही तुझे करील काही, म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी, गंगा मानलिया गदी विटाळू जैसा. अहो, अंधार आधी प्रकाशाला पाहिन आणि मग त्याचा नाश करीन असे म्हणणे किती बरोबर आहे. ज्ञानी पुरुषाला तुझा भाव नसल्यामुळे मारण्याला आपल्याहून वेगळी अशी अन्य वस्तू मिळत नाही, म्हणून त्याचा बुद्धीला पाप पुण्याचा मळ माहीत नसतो. जशी एखादी नदी गंगेला मिळल्यावर तिचा अंमलपणा राहत नाही. आगीसी आगी झगटलिया काय पोळे धनंजया, की शस्त्र रूपे आपणया आपणाची, तैसे आपण पया परते जो नेणे क्रिया जाता ते, तेथे काय लिंपवी बुद्धी ते तयाची, म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची जाहले जया, नाही शरीरादिकितया कर्मी बांधू. अर्जुना, अग्नीला स्पर्श झाला तर कोण कोणाला जाळील? शस्त्र आपणच आपणाला रुपेल काय? तसेच जो कर्माला आपल्या स्वतःहून वेगळे असे जाणत नाही, अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील. म्हणून जो कर्म करता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे. हे तो शरीराधिकापासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही. जो करता जीव विंदाणी काढूनी पाचही खाणी, गडित आहे करणे आहुती दाहे, तेथन्या हो आणि अन्या हो या द्विविधू साधुनी आहो, उभय भविता न लवी खेओ कर्म भुवने. कारण जीवात्मा स्वतःला कर्ता मानून तो 10 इंद्रियाच्या साधनांनी 5 प्रकारच्या हेतूंना मोठ्या बुद्धी कौशिक्याने बाहेर काढून घडवीत असतो. तेथे न्याय व अन्याय असे 2 आकार साधून कर्माच्या इमारती एका क्षणात उभा करतो. या थोराडा कीर कामा विरजा नोहे आत्मा, परी मनसी हन उपक्रमा हातू लावी, तो साक्षी चिद्रूप कर्म प्रवृत्तीचा संकल्प उठी तो का निरोपू आपणची दे. या एवढ्या मोठ्या कामाला आत्मा खरोखर हातभार लावित नाही, पण तो पूर्व तयारीला तरी सहाय्य करतो असे तू म्हणशील. अरे, जो आत्मा केवळ साक्षीभूत ज्ञान स्वरूप आहे, तो आपणाहून कर्म प्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला आज्ञा देईल काय? तरी कर्म प्रवृत्ती ही लागी तया आयास नाही अंगी,
जे प्रवृत्तीचेही उडीगी लोकूची आधी म्हणून आत्माचे या केवळ जो रूपची झाला निखिळ तया नाही बंदिशाळ कर्माची हे परी अज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्रवटी हेथ चितारणी ही त्रिपुटी प्रसिद्ध जे का. अरे जो आत्मा केवळ साक्षीभूत ज्ञान स्वरूप आहे तो आपणाहून कर्म प्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला आज्ञा देईल काय. तर कर्म प्रवृत्ती करता सर्व लोक श्रम करीत असतात. ती कर्म करण्यासाठी त्याच्या शरीराला प्रयास पडत नाही. म्हणून जो केवळ सर्वस्वी आत्मस्वरूप झाला त्याला कर्माची बंदीशाळा नाही. परंतु अज्ञानाच्या वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे चित्र उमटते तेथे मात्र कार्य करता क्रिया या जगप्रसिद्ध त्रिपुटी उमटली जाते. थांबूयात ताई, ज्ञान थांबूयात ताई, वर्षाताई, थांबूयात आपण इथं. हा हो 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 ताई. हा, पसायदान घेता का? पसायदान काय म्हणता? म्हटलं ताई? पसायदान म्हणता? हा पसायदान, हो पसायदान. हो हा म्हणा. हो म्हणते ना म्हणते. छान वाचलं बरं का, पहिल्यांदाच वाचलं पण छान वाचलं अगदी. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे वसाय दान हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परो पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिन जावो विश्वस धर्म सूर्य पावो तो देवांतील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठाची मानवियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होती किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजी जो आदि पुरुष की अखंडित आणि ग्रंथोपजीविके जीविये विशेषी लोकी ये दृष्ट विजये हो जी येथे म्हणे सर्वा हो दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. छान ताई, एकदम छान. वंदना ताई. खूप छान वाटलं ताई आज. हो. समाधान वाटतं ना ताई, एक वेगळ्या प्रकारचं हो समाधान असतं. खूप इच्छा होती माझी. हा. तोडकं मोडकं होईना मी वाचीन म्हणजे वाचीनच म्हटलं. नाही नाही, छान वाचलं तुलट. आता पहिल्यांदाच थोडस होतं इकडे तिकडे, आपल्याला माहित नसतं कसं वाचायचं ते, पण छान नाही ना केलं. आणि काही कधी कधी वाचलंच नाही ना काही संसाराचाच गाडा उडत आली आतापर्यंत. बरोबर आहे. तर आपण ऐकूयात आज विवेचन ऐकूयात. वंदनाताई सांगतात. हा, वंदनाताई. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. या तर ताईंचं आपण तुम्हाला आपल्याला देवाने अनेक उदाहरणं दिलीत. पहा, दृष्टीचा गोलक चर्मचक्षु, तो जसा दृष्टीचा आणि त्याचा काही संबंध नसतो. त्यांनी वेगवेगळे आपल्याला उदाहरणं देऊन पटवून दिले प्रत्येक वेळेस की बाबा आत्म्याचा आणि शरीराचा काही संबंध नाही. कारण पहा, आपण शेवटच्या वेळेस जातो, ज्यावेळेस आपले अंतविधी होतो त्यावेळेस शरीर जागेवर राहतो, आत्मा निघून जातो, नाही का. मग आत्म्याचा आणि शरीराचा काही तरी शरीराशिवाय आत्मा नाही, आत्म्याशिवाय शरीर नाही. मग दोघांना पूरक ज्यावेळेस एक होतं त्यावेळेस त्याचं नामस्मरण होऊ शकतं म्हणे. म्हणून तसा कर्मे करीत असू नये, कर्माच्या बरे वाईटपणाचे तत्ववेता मुळीच लिप्त होत नाही.
मग तो कर्म करतो, तत्ववेत्ता असं तो कर्म करतो, पण मी कर्म केलं मग किंवा यामुळं होतं ह्याच्याशी त्याचा काही तत्ववेत्ताचा संबंध येत नाही. कारण तो कर्म करून अकर्ता असतो. तसा जो कर्मातीत झाला आहे त्याची सोपपत्ती लक्षणे सांगितली. ही सोपी लक्षणे आहे की तो कर्मातीत झाला म्हणजे कर्म करून अकर्ता झाला, तर हे बुद्धिमंता जो अज्ञानरूप निद्रेमध्ये विश्वरूप स्वप्नाचा अनादिकालापासून अनुभव घेत आहे. अज्ञान आहे, आपल्याकडे अज्ञान आहे नाही का. आपल्याला माहित आहे की आपण काय समजतो, अज्ञान म्हणजे काय, देह. मी देह आहे हे अज्ञान सांगितलं आणि मी देव आहे हे ज्ञान सांगितलं. मग हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलतात. मग संत तेथेच हरी आहेत आणि हरी तेथेच संत आहे, हे कोण बोलते, वेदही ते झालं. किंवा त्यांनी सांगितलं की विश्वरूप, बघा अर्जुनाला ज्यावेळेस विश्वरूप दाखवलं त्यावेळेस तो अज्ञानी होता, पहिल्यांदा दाखवलं त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस त्याला गुरुकृपा, गुरुकृपा होता, भक्तानी गती द्वंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी. मग ज्यावेळेस गुरुकृपा झाली, भगवान कृष्णाने त्याच्या मस्तकावरती हात ठेवला नाही का, आणि मग त्यांच्या सामर्थ्याने, गुरुच्या सामर्थ्याने त्याला महावाक्याचा उपदेश झाला. आणि नंतर मस्तकावर हात ठेवल्याबरोबर सारखे करून नव्हे तर थोपटून सांगितले. बघा लावून तुकारा ह्याच्यात गुरु परंपरेच्या अभंगामध्ये आहे बघा, की लावणी हात क्रुवायला माता, सांगितलेली चिंता न करावी, घालोनिया भार राहिलो निश्चंती, निरविले संती विठोबाशी. घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविले, लावणी हात क्रुवायला माता, सांगितली चिंता न करावी, कटी करविटे समचरण साजिरे, राहिलो भिवरे तिरुबा. बघा भिवर, भिवर म्हणजे काय, मृगजाळ. हे मृग नदीच्या आपण कडेला उभा आहोत आणि तिथं सद्गुरूंनी जर आपल्याला साथ दिली नाही का, सद्गुरूंनी आपल्या मस्तकावरती हात ठेवला तर त्याला या भवरूपी सागरेतून, समुद्रातून तरून जायला वेळ लागणार नाही. तेव्हा हे धनंजया, त्याचीही अज्ञान निद्रा व त्या निद्रेत अनुभवित असलेले विश्व स्वप्न, कुणाला, अर्जुनाला म्हणतात की अरे धनंजया, ही तुझी अज्ञान निद्रा आहे नाही का, आणि त्या अज्ञान निद्रेत तू काय करतोय, स्वप्न पाहतोय. स्वप्न काय पाहतोय तो, की मी मारतो कुणाला, माझ्या आप्तजनांना. हे स्वप्न आहे तुझं, आणि तू कधी कुणाला मारलेलं नाहीस, मारणारही नाहीस आणि मरूही शकत नाही. कारण ते कधीच मेलेले आहेत, अगोदरच मेलेले आहेत. कशानी, त्यांच्या कर्माने मेलेले आहेत. आणि असं असताना विश्व स्वप्न लयाला गेले. आता ज्यावेळेस मस्तकावर अर्थ ठेवला गुरूंनी, त्याच विश्व स्वप्न नाहीसे झाले आणि तो अद्वयानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला. मग अर्जुन त्या अद्वयानंद आनंद, आजी आनंद रे, आजी आनंद रे, सभाय अभ्यंतरू अवघा परमानंद रे, नाही का. आज जो आनंद झालाय, जो सद्गुरु कृपा झाली, त्यामुळं जो आनंद झालाय, जे प्रेम प्राप्त झालं, त्यांनी काय झालं म्हणे, तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा झालाय. बघा ज्यावेळेस आपण जागो, ज्यावेळेस झोपलेला असतो, उदाहरण म्हणून सांगते पहा एक दृष्टांत, की ज्यावेळेस नवरा बायको झोपलेले असतात आणि बायकोला स्वप्न पडतं की तिचे पती काय झाले, निधन झाले, आणि ती जोरदारात ओरडायला लागती, माझे असे होते, माझे ते तसे होते, खूप जोरदार ओरडायला लागती. आणि त्या ओरडण्याने ती झोपेमध्ये ओरडत असती स्वप्नामध्ये. परंतु ज्यावेळेस ती स्वप्नात असती, त्या शेजारी नवरा झोपलेला असतो आणि ती स्वप्नात काय पाहत असते, नवरा मेला आपला. आणि मग तो नवरा जागा झाला आणि त्याने तिला उठवलं, तरी ती काय ऐकायला तयार नाही, नाही का. आणि ज्यावेळेस त्यांनी तिच्या 2 कानपाटीत लावल्या आणि म्हणला मी जिवंत आहे, मी काय मेलेलो नाहीये, पहा. मग ज्यावेळेस तो निद्रेतून ती जागी झाली, स्वप्नातून जागी झाली आणि नवऱ्याला साक्षात समोर पाहिलं, ज्यावेळेस नवऱ्याला समोर पाहिलं आणि त्यावेळेस तिला जो आनंद झाला नाही का, तोच आनंद ज्यावेळेस सद्गुरु प्राप्त झाले आणि आपल्याला आत्मस्वरूपाचा जो आनंद झाला, तो आनंद तसा आनंद होतो. आणि किंवा बाल्यत्व गेल्यावर बागुलाचा बागुलपणा, किंवा लहान मुलाला आपण बागुलाच नाही का, हे बुवा
बागुलबुवाला म्हणतो, लहान मूल भीत, पण तेच बागुलबुवाची भीती जर म्हाताऱ्या माणसाला घातली तर म्हातारा माणूस भिईल का? कधीच भिणार नाही. मग ते म्हाताऱ्या माणसाला बागुलबुवाची भी नसते, तसा उरत नाही किंवा जळून गेलेल्या काष्टाला कोणी इंधन म्हणत नाही, किंवा जळून गेलेली लाकडं जळून गेली आणि खाली राख शिल्लक राहिली, मग त्याला इंधन म्हणता येईल का? तसं अथवा जागे झाल्यावर जसा सर्व स्वप्न व्यवहार अदृश्य होतो, त्याप्रमाणे अर्जुना त्याच्या ठिकाणी मी व माझे असा भाव उरत नाही. म्हणून अर्जुनाला सांगतात देव, अरे बाबा, मी आणि माझं काही शिल्लक राहत नाही. ज्यावेळेस मी तिथं नाही का अंतरामध्ये उत्पन्न होतो आणि तो जागृत अवस्थेत जागा झाला, म्हणजे स्वप्नावस्था म्हणजे आपण जे आहे याच भानावर ज्याच्यातून जागे झालो आणि मीच देव आहे या वृत्तीवर आलो, तर मग अंधार दिवसावा म्हणजे सूर्य जसा नाही का रिगो का बोलते सुरगी, मग जसा सूर्य किती किती वयारामध्ये गेला तरी तिथं अंधार सूर्याला भेटेल का हो? तसा तुम्ही किती पाहण्याचा प्रयत्न केला तरी ज्याला सर्वात्म भाव त्याला आला, तो जे जे पाहिल ते ते विश्वरूप दिसे. बघा, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान त्याच दृष्टी नाही. मग पूजा आणि ध्यान एकच झाला, तो झाला स्वयमेव पांडुरंग, मग एकच झाला देव आणि तो एकच झाला. आणि त्याच्या ठिकाणी दाह्य भाव उरत नाही. त्याप्रमाणे कर्म म्हणून काही आत्मभिन्न अशी दुसरी वस्तूच राहत नाही. मग कर्म वेगळा आणि कर्ता वेगळा राहील का हो? ज्यावेळेस आत्मभाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला त्याच कर्म आणि कर्ता राहणार नाही. तसा अद्वैनंद स्थितीचा जो स्वामी झाला त्याला स्वदेहाचे भान कसे राहणार? तसं म्हणे अद्वैनंद, तो आनंद नाही का, आत आणि बाहेर जो आनंद एकच आहे, एक रूप झाला शरीराचा भाव एकच झाला, तो शरीर आणि मी नाही का, मी आत्मा आहे आणि देह पण मीच आहे. पण त्याची ज्या वेळेस नाही का कोणाचे घर कोणाचा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे, हे घर कोणाचे हा देह कोणाचा आहे तो आत्माराम जाणतो. तसा प्रश्न प्रलय कालाच्या जन्मय स्थितीत हो प्रवाह कसा कोठे ठाव ठिकाणा असतो काय? नाही का, ज्यावेळेस प्रवाह वाहत असतो त्याला ठाव ठिकाणा नसतो. तसं अर्जुना सर्व खलविदम अशा प्रकारची ती व्यापक अहंता अथवा सर्वात्म भाव देहबुद्धीने ऋत होईल काय? नाही का, सर्व खल म्हणजे सर्व चराचरात ओतप्रोत मी भरलेला आहे नाही का. बघा, त्यावेळेस मन